नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. ताई जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ताई, नवीन चेहरा, विकासाचा वारा आणि आज विकासाला चालना मिळावी, गाव म्हणजे शहर विकसित व्हावं, त्याला चालना मिळावी, त्या अनुषंगाने आज तुम्ही नवनिर्मित नगरसेविका अध्यक्ष म्हणजे नगरसेविकापदी तुम्ही यजमान झालेला आहात आणि तुम्ही मतदार राजाच्या म्हणजे ज्या मतदार राजांनी तुमच्यावरती विश्वास संपन्न केलेला आहे त्यांचे तुम्ही हार्दिक अभिनंदन आणि स्वागत, त्यांचे आभार कसे मानणार आहात? मी पहिल्यांदा नमस्कार. मी सौ अश्विनी सागर आवटे. मी प्रभाग 9 मधून उमेदवारी नगरसेवक झालेली नियुक्त आणि मी पहिल्यांदा जनतेचा आभार मानते, मतदार बंधू आणि भगिनींचं, की त्यांनी जो माझ्यावर आज विश्वास ठेवला किंवा नाही का पहिल्यांदा माझा प्रथम चेहरा किंवा पहिल्यांदा माझ्यावर विश्वास ठेवून मला आज नाही का नगरसेवक म्हणून त्यांनी जी माझी नियुक्ती केलेली आणि मी नगरसेवक म्हणून नाही आहे तर मी नाही का जनतेचा सेवक, मला जनतेने जी संधी दिली आणि त्या संधीचं मला सोनं करायचं आहे. जो त्यांच्यावर माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला मी कायम जपण्याचा मला प्रयत्न करायचा आणि पहिल्यांदा जनतेला माझ्याकडनं मकर संक्रांतीच्या भरभरून शुभेच्छा. आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि तो विश्वास मी जपून ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आणि त्यांनी जी माझ्यावर जबाबदारी ठेवली, एक मुलगी म्हणून त्यांनी मला स्वीकारलंय, मला याच्यातच मी खूप धन्य आहे. आणि पहिल्यांदा मला माहीत पण नाही एवढं नाही का, तरी पण जनतेने मला स्वीकारून माझ्यावर जबाबदारी ठेवून आणि माझ्याबरोबर राहून जर मला संधी दिली त्या संधीचं मी नक्की सोनं करेन. धन्यवाद. बरं ताई, शिंपल्या अनेक असतात पण मोती एखाद्या शिंपल्यामध्ये असतो आणि तुमच्या अंतरी असलेल्या उत्तम विचाराचे मोती प्रेरित झालेले आहेत आत्ता आणि तुम्ही मतदार राजाचे म्हणजे शब्दातून नाही परंतु तुमच्या अंतःकरणातून तुम्ही त्यांचे अभिनंदन आणि आभार पण मानलेले आहेत. तर उद्या हिंदू धर्माचा जो सुसंस्कृतिक सण आहे, महिला भगिनींचा सण आहे महासंक्रांतीच्या निमित्ताने, तर तुम्ही महिलांच्या आता दादांनी सांगितलं की महिलांच्यासाठी तुम्ही काहीतरी उपक्रम राबवणार आहात, त्या अनुषंगाने आपली प्रयास आणि पुढची वाटचाल कोणती असणार आहे? मी मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकाचा कार्यक्रम ठरवणार आहे, पण मी तसं प्रभागात सांगणार आहे. प्रभागात म्हणजे पूर्ण मतदार बंधूंनी बघितलं मी स्वतः जाऊन आमंत्रण करणार आहे आणि 14 तारखेला मी नाही का मोठ्या प्रमाणात त्यांनी जी मला साथ दिली त्या साथ दिली, त्यांनी माझ्याबरोबर राहिले, त्यामुळं मलाही त्यांना नाही का प्रत्येक गोष्ट त्यांना धरून चालायची, त्यांना सोबत घेऊन चालायचे. माझं उद्या काही चुकलं किंवा कुठंतरी माझ्याकडनं न होणारी गोष्ट घडली तरी पण मला असं म्हणजे समजून घ्यावं, त्यामुळे मला त्यांना माझ्या बरोबर चालवायचं आणि मी त्यांना बरोबरच घेऊन चालणार आहे नेहमी. असं मी का माहिती का, प्रत्येक बाईच्या मागं जर पुरुषाचा हात असतो तसं मी आता जे आहे हे रिंगणात, कारण राजकारण हा सोपा विषय नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे महिलांनी राजकारण करणं हे खूप अवघड आहे आणि राजकारण महिलांसाठी असल्यामुळं प्रथम मी माझ्या नाही का मिस्टरांचं म्हणजे नाही का त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करते किंवा मी त्यांना मी तो विश्वासाला त्याला जाऊन देणार ना मी माझ्यासाठी, कारण माझे फॅमिली म्हणजे नाही का फॅमिली म्हणण्यापेक्षा माझे सासू सासरे असो, माझे म्हणजे आत्या वगैरे किंवा माझे माहेरचे लोक असो, त्यांनी जो सपोर्ट केलाय त्यांच्या विश्वासाने मी आज इथे आणि त्यांनी आपला प्रभाग 9 मधून तुम्ही आज निवडून आलेला आहात आणि त्या 9 प्रभागामधील जनतेच्या गरिबीच्या मुळशी जाऊन तुम्ही समाजकारणाचा तुमचा हेतू पहिला काय असणार आहे? पहिल्यांदा म्हणजे गरिबांचा विषय काही नाही. गरिबांचा आता मी जिथं प्रचाराला जात होती, ज्या बायकांचं नाही का त्यांचं काहींची परिस्थिती खूप हालाकीची किंवा नाही कर भाड्याच्या माध्यमातून शब्द दिला होता की मी कर भाडे लोकांना हे करेन, पाणी टायमिंगवर पाणी दिवसा जे पाणी आता येते ते रोजच्या रोज पाणी येण्याचा मी निश्चित प्रयत्न करते. आणि परत तुम्हाला सांगते त्या बायकांचा कचऱ्याची गाडी येत नाही, पिण्याचं पाणी स्वच्छ नाही किंवा पाणी आलं तरी म्हणजे जास्त वेळ राहत नाही, त्यासाठी पण मी प्रयत्न करणार आहे. आणि जी गरीबात जी लोक आहेत काही मुलांचं खाण्यापिण्याचं पासून सुद्धा खूप हाल आहे आणि मी आता जी महागाई वाढली ती महागाई कशी कमी करता येईल त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार. अभिनंदन ताई, तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात जसे नावलौकिकता केलेला आहे, कारण सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या आणि राजकीय सामाजिक धुरा खांद्यावरती घेऊन गोरगरिबांच्या, कारण गरीब म्हणजे राजकारणातून गरीबाच्या मुलाशी जाऊन समाजकार्य कसं करता येईल हा तुमचा एक मानस आहे आणि तुमचं पाऊल असं पुढे जावं आणि तुमच्या हातून ह्या प्रभागात ते 9चीच नाही तर संपूर्ण खेड तालुक्याच्या आम जनतेची सेवा घडू ही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा
व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.